कोल्हापुरात अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळाचे जे गणेश मूर्ती आहे त्यांचं विसर्जन सध्या केलं जात आहे आणि मिरवणूक मार्ग सध्या सुरू झाला असून त्या मिरवणूक मार्गामध्ये वेगवेगळे गणेश मूर्ती आहेत मंडळाचे ते सहभागी होत आहेत। या ठिकाणी इराणी खण या ठिकाणी जे गणेश मूर्ती आहे त्यांचं विसर्जन आहे ते केलं जात आहे आणि त्याच्याच पुढं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं निर्माल्य आहे ते गोळा केलं जात आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की जे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 5 ते 6 वर्षापासून जे गणपतीचं निर्माल्य आहे तो गोळा केलं जातं आणि यामध्ये जे फुलं वगैरे असतील ते जो खत आहे तो वेगळा केला जातो आणि प्लास्टिक वगैरे काही जे असेल त्याचं ते देखील वेगळं केलं जातं। कमीत कमी या ठिकाणी 300 ते 400 जे कर्मचारी प्रतिष्ठानचे आहेत ते या ठिकाणी सध्या आपली सेवा बजावताना दिसत आहेत। यासोबतच हा जो इथला खत आहे इथं यापुढे टँकर जे उभे केले आहेत त्या देखील ही खत आहे तिची विल्हेवाट सध्या इथे लावली जात आहे। एकंदरीतच या प्रतिष्ठानातर्फे असे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। आपण आपल्यासोबत तेच आहेत, आपण त्यांच्याशीच डायरेक्ट संवाद साधूया। नमस्कार, काय सांगताय? धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी निर्माल्य गोळा केलं जातं, यावेळेस आतापर्यंत किती निर्माल्य गोळा झाले? कसं आहे, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गेली 10 वर्ष आपण हा उपक्रम राबवतो। प्रत्येक वर्षी किमान 2 ते 2.5 टन निर्माल्य, फक्त निर्माल्य, ॲक्च्युअल आमचं किमान 5 टन निर्माल्य गोळा होतं। त्यातलं जे सेपरेशन केलं जातं ते निर्माल्य किमान 2 ते 2.5 टन आणि बाकीचं वेस्ट मटेरियल राहतं। मग जे निर्माल्य आपल्याकडं गोळा होतं त्या निर्माल्याचं आपल्यातर्फे खत केलं जातं आणि प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्ता आमचं ज्योतिबावरती वृक्ष संवर्धन सुरू आहे। तर असं नेहमी आत्ता एवढ्या वर्षामध्ये जिथं जिथं आपण वृक्ष लागवड केलेली आहे, संवर्धन सुरू आहे, त्या ठिकाणी या निर्माल्याचं जे खत तयार केलं जातं त्याचा वापर त्या वृक्षांना केला जातो। आता एकंदरीत किती कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत? आत्ता या वेळेला 200 ते 250 आहेत। असं दिवसभरामध्ये आमचे किमान 1 ते 1000च्या आसपास स्वयंसेवक होतील। एकंदरीतच आता हे खत कुठं नेलं जाणार, त्याची विल्हेवाट कशी असणार आहे, प्रोसेस काय असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जे म्हणालात की वृक्ष लागवड जिथं केली आहे तिथं तुम्ही खत आता आम्ही ज्योतिबावरती हा निर्माल्यासाठी एक खड्डा तयार केलेला आहे। त्या खड्ड्यामध्ये हे सगळे निर्माल्य टाकल्यानंतर त्याची खताची प्रोसेस जी होते ती किमान 3 ते 4 महिने त्यासाठी जातात आणि त्यानंतर ते खत एकदा पूर्णपणे तयार झालं की ते आम्ही झाडांसाठी उपयोग करतो त्याचा। आता तुम्ही हा उपक्रम राबवतात, याला प्रशासनाची प्रतिक्रिया काय? प्रशासनाकडून नेहमीच आमचं कौतुकी होतं, कारण जे पाणी प्रदूषण असेल ते या निमित्तानं अगदी 95% तरी आमच्याकडनं किमान क्लिअर केलं जातं। दरवर्षी बऱ्याच प्रमाणात हे प्रदूषण आपण कमी करत आलेलो आहे आणि हे फक्त आमच्या प्रतिष्ठानसाठी नाही तर हे जनजागृती करता आमचं कार्य आहे। त्यामुळं आमचं म्हणणं हेच आहे की सुरुवात आम्ही करतोय पण किमान प्रत्येक नागरिकापर्यंत ही जागृती गेली पाहिजे की ज्यांनी हे निर्माल्य वेस्ट म्हणून कुठेही टाकण्यापेक्षा त्याचा आपल्या घरामध्ये देखील आपण खत तयार करू शकतो आणि घरातल्या झाडांमध्ये, कुंड्यांमध्येही ते वापरू शकतो। आत्ताच आपण जाणून घेतलं की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 10 वर्षापासून हे गणपतीचं निर्माल्य आहे ते गोळा केलं जातं आणि याचं विल्हेवाट देखील व्यवस्थितरित्या लावलं जातं। या उपक्रमाला खरं तर शासनाची देखील प्रतिक्रिया उत्स्फूर्त मिळत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय आणि आता सध्या यांच्याकडे 2 ते 3 टन जे खत आहे ते या स्वरूपात गोळा केलं जातं आणि यापुढेही ते सुरू राहणार असल्याचं त्यांनी देखील सांगितलं आणि कर्मचारी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। खरं तर या प्रतिष्ठानतर्फे हा राबवलेला उपक्रम हा खरं तर सामाजिक उपक्रम म्हणलाच पाहिजे। कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।